सध्या बिहारच्या निवडणुकीचा निकाल येतो आहे आणि आता या बिहारच्या निकालातली एक खास बाब म्हणजे अलीनगर विधानसभा मतदारसंघाची ही जागा देशभरामध्ये चर्चेत आहे। कारण तिथून जर निकाल जो आता अपेक्षित आहे तो जर आला तर सर्वात तरुण आमदार देशाला मिळू शकते। असं मी का म्हणतोय तर काय या जागेचं विशेष महत्त्व म्हणजे मैथिली ठाकूर हिला भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। इथून मैथिली ठाकूर इथून जर निवडून आली तर सर्वात तरुण आमदार होणार। मैथिली ठाकूर कोण आहे, काय किती तिचं वय आहे आणि तिच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला पटकन या व्हिडिओमध्ये देतो। तर दरभंगा जिल्ह्यातील या जागेनं केवळ राजकीय स्पर्धेमुळेच नाही तर एका स्टार उमेदवारामुळे देखील या निवडणुकीच्या सामन्यामध्ये किंवा जो आपण म्हणतो निवडणुकीमध्ये वेगळीच रंगत आणलेली आहे। आता लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरला भाजपनं इथून उमेदवारी दिली। तिच्या विरोधामध्ये आरजेडीचे अनुभवी नेते विनोद मिश्रा आहेत आणि तिच्या समोर मैथिली ठाकूर ही भाजपकडून लढतीये। त्यामुळे मतदारसंघातील ही स्पर्धा फार आता मनोरंजक झालेली आहे आणि मैथिली ठाकूर ही सकाळपासूनच आघाडीवर आहे। जवळजवळ आता निकाल स्पष्ट झाला आणि ती आमदार घोषितच होणं बाकी आहे असं आपण म्हणू शकतो। अवघ्या 25 वर्षाची ही मैथिली ठाकूर आहे, आमदार होणार जवळजवळ आता निश्चित झालेलं आहे। आता देशभरातील देशात ही सर्वात तरुण आमदार आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही। मधुबनी जिल्ह्यामध्ये जन्मलेली ही मैथिली ठाकूर तिला लहानपणापासूनच गायनाची आवड होती। तिच्या आजोबांकडून लोकसंगीत आणि भारतीय शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण तिला मिळालं आहे। अतिशय कष्टातून तिने आपली ओळख बनवली। 2017 मध्ये तिने रायझिंग स्टार इंडिया या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता। तिच्या आवाजामुळे तिला देशभरामध्ये ओळख मिळालीच आणि त्यानंतर सोशल मीडियामध्ये देखील तिची कमाल धूम आणि तिची प्रसिद्धी देखील फारच आहे। तरुण चेहरा म्हणून भाजपला या ठिकाणी उमेदवार द्यायचाच होता आणि महिला उमेदवार द्यायचा होता। त्या निमित्तानं निवडणुकीपूर्वी मैथिली ठाकूरनं भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिला तिथून भाजपनं तिकीट दिली आणि आता ती तिथून आघाडीवर आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं लोकप्रियता चांगलीच कमवलेली आहे। गातेही ती उत्तमच आणि तिला संगीत नाटक अकादमीकडून लोकसंगीतातील योगदानाबद्दल उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार देखील मिळालेला आहे। हिंदीवर तिचं उत्तम प्रभुत्व आहे आणि निरागस चेहरा ही तिची ओळख आहे। त्यामुळे देखील मतदारांना ती अपील करण्यासाठी फार मदतशीर तिला पडलं असेल ते आणि तिची ती मोठी ताकद आपण म्हणू शकतो। आता मैथिलीनं सोशल मीडियावर गायिका म्हणून आपली चांगलीच ओळख कमावलेली आहे। आता आमदार म्हणून ती काय चांगलं काम करते किंवा कसं काम करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असेच अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका।